भारतात प्रथमच आयोजित करण्यात येत असलेल्या भारत गौरव पुरस्कार 2026 या भव्य पुरस्कार सोहळ्याचे आयोजन रविवार दिनांक 5 जुलै 2026 रोजी नाशिक येथील हॉटेल रॉयल हेरिटेज येथे करण्यात आले। या सोहळ्यात देशभरातील विविध क्षेत्रातील 270 मान्यवर आणि प्रतिष्ठित व्यक्तिमत्वांचा सन्मान करण्यात येणार असून या कार्यक्रमाचे भव्य थेट प्रक्षेपण देखील करण्यात येणार आहे। या संदर्भात अधिक माहिती देताना मारवाडी गुजराती सामाजिक परिषद राष्ट्रीय अध्यक्ष डॉक्टर अजित हुकुमचंद बागमार यांनी सांगितले की समाजसेवा, शिक्षण, अध्यात्म, सांस्कृतिक क्षेत्र तसेच विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना या मंचावर भारत गौरव पुरस्कार प्रदान करून त्यांच्या कार्याचा गौरव केला जाणार आहे। या पुरस्कार सोहळ्यामध्ये विविध धर्मांचे आचार्य, साधू, साध्वी, पंडित व महंत, प्रतिष्ठित समाजसेवक तसेच विविध क्षेत्रातील नामांकित व प्रख्यात व्यक्तिमत्वांचा समावेश असणार आहे। एकाच मंचावर तब्बल 270 पुरस्कारांचे वितरण ही या कार्यक्रमाची विशेष बाब ठरणार आहे। कार्यक्रमासाठी नामांकन प्रक्रिया सुरू असून नामांकन सादर करण्याची अंतिम तारीख 25 जून 2026 निश्चित करण्यात आली आहे। तसेच सन्मानित व्यक्तींना डिजिटल माध्यमात प्रसिद्धी, व्यासपीठावर मनोगत व्यक्त करण्याची संधी तसेच विशेष परिचय प्रकाशित करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार असल्याची माहितीही आयोजकांनी दिली आहे। हा सोहळा भारताचा सन्मान, राष्ट्राचा अभिमान या संकल्पनेवर आधारित असून देशासाठी प्रेरणादायी कार्य करणाऱ्या व्यक्तींचा योगदानाचा गौरव करण्याचा प्रयत्न असल्याचं डॉक्टर बागमार यांनी सांगितलं। अनेक वेळा पुरस्कार का दिला जातो, पुरस्कारावर खिल्ली उडवली जाते, पण जे कार्य करतात, ज्यांना पुरस्कार मिळतो त्यांचा आनंद पाहिल्यानंतर विरोधक आणि खिल्लीवाल्यांचा विचार करून चालणार नाही। आतापर्यंत मी 13,000 पुरस्कार देऊन विश्वविक्रम केलेला आहे। आता 5 जुलै रोजी नाशिक इथे संपूर्ण देशातून किमान 200 पुरस्कारार्थींना विश्वगौरव, भारत गौरव, महाराष्ट्र गौरव असा पुरस्कार देण्यात येणार आहे। पुरस्कारामध्ये प्रत्येक जण इतकं कार्य करतंय जे आम्हाला माहिती येते, कोणी किती पुस्तकं लिहिले, कोणी किती क्रीडामध्ये केलं का, किती व्यवसायामध्ये प्रगती केली, उद्योगात प्रगती केली, अशा अनेक सहकारमध्ये प्रगती केली, अशा अनेक विविध क्षेत्रामध्ये ज्यांनी खरोखरच असे कार्य केले की ते लोकांसमोर नाही, असं कार्य आणण्याचं काम आमच्या मारवाडी सोशल वेलफेअर आयोगातर्फे व इंटरनॅशनल ऑनरेरी डॉक्टरेट्स दिल्ली या संस्थेतर्फे हा भव्य दिव्य कार्यक्रम आहे। याच्याकरता विविध संत, नाशिकला शिवस्त आहे, त्यामुळे विविध संत, पूर्ण भारतभरातून संत येणार आहे। ऑनलाईन ऑफलाईन हा कार्यक्रम राहणार आहे। नाशिक लोकशाही न्यूज यावर लाईव्ह टेलिकास्ट हा कार्यक्रम राहणार आहे। मॅगझिनचं प्रकाशन होणार आहे, त्या प्रत्येकाचे पुस्तकामध्ये त्यांचा परिचय प्रकाशित होणार आहे। असे एक चांगला संग्रह हा मोठा कार्यक्रम होणार आहे। त्याचबरोबर ज्यांचं 10 वर्षापेक्षा जास्त कार्य आहे त्यांची जर इच्छा असली तर त्यांना ऑनरेरी डॉक्टरेट म्हणून, मानद डॉक्टर म्हणून देण्याचा सुद्धा प्रयास आमचा राहणार आहे। ज्यांची इच्छा असेल की 10 वर्ष जे कार्य करताय त्यांना इंटरनॅशनल विश्वविद्यालयातर्फे हा मानद पुरस्कार असतो। त्याची एज्युकेशनल अकॅडमिक व्हॅल्यू नाही, पण तुम्ही डॉक्टर लावू शकता। अनेक प्राचार्य, अनेक आपले महाराष्ट्रातले मंत्रिमंडळ सगळेजण डॉक्टर लावतात। पॉलिटिक्स, डॉक्टर इन पॉलिटिक्स, डॉक्टर इन सोशल, डॉक्टर इन ॲग्रिकल्चर, डॉक्टर इन लिटरसी विविध त्यांना मिळू शकतात। ज्यांना पाहिजे त्यांच्याकरताही सुविधा होणार आहे। त्या दिवशी त्या कार्यक्रमात ऑनरेरी डॉक्टरचाही शपथविधी सोहळा, पुरस्कारांचा हे असं विविध चांगला सुंदर कार्यक्रम नाशिक इथे होणार आहे। अशा या प्रत्येक पुरस्कारार्थीला 36,000च्या वस्तू ज्या त्यांच्या जीवनात उपयोगी आहेत अशा वस्तू त्यांना मोफत दिल्या जाणार आहेत। त्याचबरोबर प्रत्येकाचं 2 मिनिटाचं भाषण, विविध सुविधा असणारं एवढा मोठा कार्यक्रम प्रथमच नाशिकमध्ये होत आहे। त्याकरता ज्यांना वाटतं का आम्ही पण या पुरस्कारामध्ये सहभागी व्हावे त्यांनी आपली नावं 25 तारखेपर्यंत, 25 जूनच्या आत आमचा जो फॉर्म आहे तो त्यांनी भरून द्यावा। निश्चितच त्याचा विचार करून त्यांना पुरस्कार दिला जाईल। धन्यवाद। डॉक्टर अजित बागमार, 9822592540। धन्यवाद। अधिक माहितीसाठी संपर्क साधा 9822 59 25 40 वर।